हेल्थ सायरनला पुणे स्थित आनंद बापट ॲक्युपंक्चरिस्ट नॅचरोपॅथद्वारा आरोग्य कसे घडवावे या मालिकेच्या शृंखलेमध्ये एक नवीन भाग प्रेषित आणि प्रस्तुत करण्यात अभिमान वाटत आहे. कृपया या मालिकेचा आनंद घ्या, इतरांना सामायिक करा आणि प्रतिसाद द्या. सादर आहेत श्री आनंद बापट. आज आपण आता बघणार आहोत झोपेकडे. आपल्याला झोप किती महत्वपूर्ण आहे याच्याकडे आपण फार दुर्लक्ष करतोय. तर त्यासंबंधी म्हणून आम्ही हे ठरवलं की झोपेचं एक सेपरेट टॉपिक करावं आणि त्याचं गांभीर्य आपल्यापर्यंत पोचवावं. तर झोपेबद्दल बोलताना पहिलं, झोप म्हणजे काय, झोपेची वेळ कुठली स्तुती आहे, झोपेचे प्रॉब्लेम्स काय असतात, चांगली झोप लागण्याकरता आपण कुठल्या चांगल्या सवयी कराव्यात, पाळाव्यात. जर का चांगली झोप नाही झाली, झोप कमी झाली, तर त्याचा तोटा काय होतो, चांगल्या झोपेमुळे आपल्याला फायदे काय होतात आणि ओव्हरऑल झोपेचे फायदे काय आहेत, हे असं आपण सगळं आज बघूया. तर झोपेची व्याख्या काय? तर झोपेची व्याख्या म्हणजे पहिलं समजून घेणे की झोप आपल्याला परिपूर्ण गरजेची आहे. इट इज एसेन्शियल. जगण्याकरता झोपेची गरज आहे. जर का आपली चांगली झोप झाली नाही तर आपल्याला प्रॉब्लेम्स होतात आणि ह्याला दूर जायला नको. 1-2-3 दिवस जागरण झालं, झोप झाली नाही काही कारणामुळे, मग कोणी आजारी असेल किंवा आपणच काहीतरी मूवीज बघत बसलो किंवा 4 दिवस कुठे ट्रेकिंगला गेलो, दिवस रात्र झोप झाली नाही, तर लगेच लक्षात येतं की सकाळी जेव्हा तुम्ही कामाला लागता तेव्हा तुमचे हात थरथरतात, तुमचा बॅलन्स जातो, तुम्हाला जास्त फोकस करावं लागतं, तुमची तंदुरुस्ती कमी होते, ऊर्जा कमी वाटते, ताकद कमी वाटते आणि हेच एक दिवस चांगली झोप झाली की लगेच टणटणीत उड्या मारायला लागतात. दुसरी गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे की आपण अति झोपलो, 5, 6, 7, 8, 9 तासापेक्षा जास्त झोपून 10-12 तास झोपलो तर अंग जरा बधीर झाल्यासारखं वाटतं. आपल्याला थोडं एकदम लिथार्जी येते की काही करू नये असं वाटतं वगैरे. जनरल हिशोब आहे की आपली झोप रोज 5 ते 8 तास रात्री झाली पाहिजे आणि अगदी शास्त्रोक्त म्हणायचं म्हणजे आपली झोप सूर्य मावळल्यानंतर झोपावं आणि दिवसा जेव्हा सूर्य असतो तेव्हा आपण झोपू नये. हे झालं आयडियल. आपली सकाळी झोपेतनं उठायची वेळ 4:30-5 असायला काही हरकत नाही, जेव्हा पक्षी प्राणी उठतात, जागे होतात. आपली चांगलं स्वास्थ्याकरता झोपायची वेळ म्हणजे 9:30 ते 10 वाजता. ही आजकालच्या जीवनात विचार केला तर कठीण वाटते, पण एवढी काही अशक्य नाहीये आणि आपल्याला जरूर ते कमवता येतं. झोप म्हणजे काय? झोप म्हणजे आपण जेव्हा रात्री झोपायला जातो तेव्हा आपल्यातले जे बॅटरीज, ऊर्जा आहे, त्याचं चार्जिंग होत असतं. आपल्याकडे असे फोनच्या बॅटरी सारखी बॅटरी नाहीये, पण जी काय आहे ती ऊर्जा आपली रिचार्ज होत असते आणि म्हणून मग आपण झोपायला जाताना अगदी अति थकून झोपणे ही चांगली गोष्ट नाही. आपण झोपायला जाऊ तेव्हा आपल्याकडे थोडी ऊर्जा असून अजून एनर्जी पाहिजे आपल्याकडे आणि मग आपण झोपायला जाऊ. आणि ह्याची मी अनालॉजी आपले मोबाईल फोन्स संबंधित जोडतो आणि त्या संबंधित बोलल्यावर आपल्या सगळ्यांना लगेच लक्षात येईल की अरे हा, हे बरोबर आहे. आपला फोन जर करता बॅटरी नुसतं 20% दाखवत असली आणि बॅटरी म्हणून सिग्नल येत असला आणि आपण चार्जिंग केलं नाही आणि अगदी डेड 0% होईपर्यंत आपण लक्ष दिलं नाही, तर ती बॅटरीचं जीवन कमी होतं. ती बॅटरी फुल्ली चार्ज व्हायला भरपूर वेळ लागतो आणि एखाद वेळ फुल्ली चार्ज होऊ पण शकत नाही. पण तेच 15-20% असताना जेव्हा ते सांगतात की चार्ज करा, तेव्हा तुम्ही चार्ज केलं तर पटपट तंदुरुस्त होऊन मस्तपैकी गुटगुटीत चार्ज होऊन येते. अशीच अवस्था आपल्या देहाची पण आहे. म्हणून आपण झोपायला जाताना अगदी एक्झॉस्टेड की 16-18 तास काम करून नुसतं घरी आल्याकडे पडलाय
हे जर का रोज होत असलं तर काहीतरी त्याच्यावर विचार करायला पाहिजे, कारण ती चांगली गोष्ट लॉंग टर्म नक्कीच नाही. रात्रीची झोप कुठल्याही डिस्टर्बन्सनी होऊ नये, शांत गाढ झोप लागावी, म्हणजे आपलं बॅटरी चार्जिंग जे ऊर्जा डेव्हलप होते ते शिस्तबद्ध आणि चांगल्या पद्धतीने होते. रोज सकाळी आपण जाग आली की आपल्यात ऊर्जा आली पाहिजे आणि एनर्जीने वाटलं पाहिजे की आज काय काय करायचंय, चला करूया, मस्तपैकी करूया. आणि जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा गाढ झोप लागली पाहिजे, कुठलेही डिस्टर्बन्स नाही, स्वप्न नाही, काळजीपूर्वक ठकाठक डिस्टर्बन्स नाही, वगैरे वगैरे. तर आता झोप म्हणजे काय हे आपण शास्त्रीय पद्धतीने सायंटिफिक बेसिसवर बघू. तर ब्रेन वेव्स हे इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आहे, त्याला EEG म्हणतात. हे EEG रेकॉर्डिंग आहे. तर आपण जेव्हा जागे असतो तेव्हा आपले बीटा सायकल्स चालू असतात. बीटा सायकल म्हणजे काय, 13 पेक्षा जास्त सायकल्स पर सेकंड, ते आपण ऍक्टिव्ह स्टेट मध्ये असतात. जेव्हा आपण रिलॅक्स बसलोय, काही करत नाही, नुसतं शांतपणे बसलोय, तेव्हा आपले सायकल्स 8 ते 12 सायकल्स पर सेकंड होतात. आणि तेव्हाचे ज्या वेव्हचा शेप असतो त्याला अल्फा वेव्स म्हणतात. जेव्हा आपण झोपायला जातो आणि झोपेच्या दिशेने जायला लागलो, म्हणजे ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये ड्राउझी म्हणतो, त्या अवस्थेत असताना, अर्ध्या झोपेच्या अवस्थेत असताना तुमचे EEGचे वेव्ह डेल्टा वेव्स मध्ये होतात, थीटा वेव्स मध्ये होतात, जे 4 ते 7 सायकल्स पर सेकंड असतात. म्हणजे हळूहळू स्लो व्हायला लागलेले आहेत हे लक्षात येतं. आणि जेव्हा आपण गाढ झोपलेला असतो तेव्हा आपले वेव्स डेल्टा वेव्स होतात, जे 1 to 4 सायकल्स पर सेकंड. तर तुम्हाला लक्षात येईल की या 13 ते 1 ते 4 जाणं ही जी प्रगती आहे ती जसं जसं तुम्ही गाढ झोपेकडे जाता तसं ते होतं. आता ऑफकोर्स तुम्ही गाढ झोपलेले असताना जर का तुम्हाला स्वप्न आलं तर तुम्ही परत एखाद वेळे थीटा वेव्स किंवा अल्फा वेव्स मध्ये परत जर्नी कराल, म्हणजे मग ती गाढ झोप नव्हे. तेच हे एका वेगळ्या दुसऱ्या पद्धतीने दाखवलेलं आहे ब्रेन वेव्सचं माहिती करून घेण्याकरता, आपल्याला समजवण्याकरता. आपण जेव्हा जागे असतो तेव्हा मगाशी म्हटलं तसं बीटा वेव्स असतात, त्याची फ्रिक्वेन्सी हाय फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा आपण झोपायला जायला लागलो, अर्ध्या झोपेत असतो, तेव्हा तिकडे अल्फा वेव्स असतात. मग त्यांनी स्टेज 2 स्लीप, ज्याच्यात थीटा वेव्स असं दाखवलेले आहे, म्हणजे ड्राउझी स्लीप, हळूहळू झोपेकडे जातोय. मग तिकडनं जेव्हा डेल्टा वेव्स कडे जायचा मार्ग आहे, डेल्टा वेव्स म्हणजे 1 to 4 वेव्स एकदम हे, तर कधी कधी डायरेक्टली तसं जात नाही, कधी कधी आपण अजून गाढ झोपतो मधल्या स्टेजमध्ये, आणि तेव्हा थोडीशी झोप लागते चांगली, आणि मग थोडस जागे असतो आपण, डिस्टर्ब्ड असतो, आणि मग इव्हेंच्युअली आपण डीप स्लीपला जातो. तर म्हणून त्यांनी ते स्टेज 2 स्लीप दाखवलंय, जिथे मध्ये मध्ये ते स्लीप स्पिंडल्स येतात, शांततेची झोप आणि मग डिस्टर्ब स्लीप स्टिम्युलेशन. आणि गाढ झोपेत असताना जर स्वप्न वगैरे पडत असतील तर त्याला ते रेम स्लीप म्हणतात. म्हणजे झोपेत सुद्धा तुमची मेंटल ऍक्टिव्हिटी वाढलेली असते, इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी वाढलेली असते, आणि म्हणून मग तुमची स्वप्न बघून झोप झालेली असेल तर सकाळी उठल्यावर तुम्ही बॅटरी रिचार्ज चांगली झाली नाही हे लक्षात येतं. तुम्ही उठून जरासं मजेत उठता, कारण स्वप्न चांगली पडली आहेत म्हणून, आणि भीतीचे स्वप्न पडली असतील तर घाबरून उठता, पण चांगली स्वप्न पडली असेल तरी मजेत उठता, पण ऊर्जा कमी असते, थकान असते, वगैरे वगैरे. आता स्लीपचं डेफिनेशन ग्राफिक प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला दाखवायचं म्हणजे, आपण 8 तासाला झोपतो, तर एक्स ऍक्सिसवर तुम्हाला तास दाखवलेले आहेत, 8 तास, आणि काळी लाईन जी आहे ती दाखवते आपण झोपी जातो तेव्हा कसं काय जातो, आणि त्याचा आणि तो EEGचा ताळमेळ होतो. तर लक्षात येईल की जवळजवळ 2.5-3 तास आपल्याला डीप स्लीपला जायला लागतात, आणि मग आपल्याला काहीही डिस्टर्बन्स झाला नाही, रेम स्लीप झाली नाही, स्वप्न पडली नाही, तर आपण त्या डीप स्लीप मध्ये 1-2 तास असतो, आणि मग पुढचे 3 तास हळूहळू आपली परत जागे व्हायची तयारी करून आपण जागे होतो. हे लक्षात येतं की 8 तासाच्या झोपेमध्ये 1.5 ते 2.5 तासच तुम्हाला डीप स्लीप मिळते.
म्हणजे तात्पर्य असं झालं की 8 तासाच्या झोपेत जर का शिस्तबद्ध झोप लागली तरच तुम्हाला डीप स्लीप होते. आणि जर का मध्ये उठावं लागलं, काही कारणाने डिस्टर्ब झालं वगैरे, तर परत तुम्ही सुरुवातीपासून जाऊन एखाद वेळ डीप स्लीपला पोहोचणारच नाही. हे लक्ष देऊन ऐका, एखाद वेळ डीप स्लीपला पोहोचू शकत नाही. आणि म्हणून मग तुमची बॅटरी चार्जिंगला नेगेटिव्ह इफेक्ट होतो की थकलेले वाटतात, सकाळी फ्रेश होत नाही वगैरे. दुसरं एक बघायचं, वाय ऍक्सेस वर मी ऑक्सिजनचं कन्झम्पशनचा हिशोब दिलेला आहे. त्याच्यात आपण जेव्हा जागे असतो तेव्हा आपण जर का 100% ऑक्सिजन वापरत असलो आपल्या हिशोबाने, तर जेव्हा आपण डीप स्लीप मध्ये असतो, गाढ झोपेत असतो, तेव्हा आपलं ऑक्सिजन लेवल 8% कमी होतं. त्याचा अर्थ हे नाही की आपण मरायला चाललोय, त्याची काळजी घेऊ नका. 8% कमी होतं म्हणजे बॉडीची एफिशियन्सी डीप स्लीप मध्ये एवढी वाढते की 8% कमी ऑक्सिजन असलं तरी आपल्याला पुरेशी ऑक्सिजन मिळत असतं देहाला. कारण मसल्स टाईट, ऍक्टिव्ह, ब्रेन रिलॅक्स, हार्ट रिलॅक्स, हे सगळं झाल्यामुळे ऑक्सिजनची गरज कमी पडते. देहाला जेवढी गरज आहे तेवढी तुम्ही ऑप्टिमाइज करताय, तुमच्या देहाला एफिशियंट करताय. पण ते ऑरेंज कलरचं जे मी चार्ट दाखवलंय, ते ट्रेन रिलॅक्सेशन शिकणारे, जे डीप रिलॅक्सेशन शिकून त्यांचे फिजिओलॉजिकल स्टडीज केल्या, तेव्हा लक्षात आलं की ते ट्रेनिंगमुळे ते 5 मिनिटात डीप रिलॅक्सेशनला जाऊ शकतात. ते जेव्हा डीप रिलॅक्सेशनला जातात आणि तिकडे जर का 15-20 मिनिटं, अर्धा तास थांबू शकतात, तर त्या अवधीत त्यांचं -12% ऑक्सिजन लेवल पोहोचतं. सांगायचं तात्पर्य की -12% म्हणजे परत त्यांना कमी ऑक्सिजन मिळत नाही, ते गुदमरून मरणार नाहीयेत. पण जेवढं जागे असताना ऑक्सिजन वापरायचे त्याच्यापेक्षा 12% ऑक्सिजन देह कमी वापरून ऑप्टिमल फंक्शनिंग चालू ठेवतं. आणि दुसरी खासियत त्यांची आहे की त्यांचं ते रिलॅक्सेशन सोडायची वेळ आली की ते रिलॅक्सेशन मधनं बाहेर येतात आणि ते परत आपल्या बरोबर जीवनात असतात. तर असं जर का तुम्ही हे रिलॅक्सेशनचा फायदा घेऊ शकला तर त्याच्यामुळेही तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि ह्याच्याबद्दल आपण ज्याच रिलॅक्सेशनच्या सेशन मध्ये बोलणारच आहोत. तर झोपेची वेळ कुठली अप्रोप्रिएट, झोपेची वेळ कुठली चांगली आहे, तर एकदम बेस्ट म्हणजे झोपेची वेळ 9:30 वाजता आपण झोपायला गेलं पाहिजे. झोप रोज रात्री 9:30 ते सकाळी 4-5 पर्यंत फर्स्ट क्लास झोप लागते. आणि तेवढं लवकर उठला तर काहीही प्रॉब्लेम नाही. आपण जसं जसं उशिरा अंथरुणात जाऊन झोपू, 10 नाही, 11, 12, 1 वगैरे, तसं तसं तुमच्या झोपेचे फायदे कमी दिसायला लागतात. तुम्ही 12 वाजता झोपून 8 वाजता जरी उठलात आणि 8 तासाची झोप झाली असं तुम्हाला वाटलं तरी सकाळी उठल्यावर तुमचे फ्रेशनेस मध्ये वेगळेपणा असतो, एवढे फ्रेश राहत नाही. किंवा रात्री 2 वाजता जाऊन सकाळी 12 वाजता जर का उठलात तरी प्रॉब्लेम इज द सेम. हे का? म्हणजे ज्याला आम्ही सर्केडियन रिदम म्हणजे सूर्याच्या सायकलमुळे 24 तासात जे काय सूर्य येतो जातो, सनराईज, सनसेट, चायनीज क्लॉक, म्हणजे आम्ही चायनीज क्लॉकचा हिशोब घालतोय ॲक्युपंक्चर मध्ये म्हणून त्याचा रेफरन्स दिलेला आहे. त्या अशा सगळ्या गोष्टी जिथे ज्ञान आहे आणि ज्ञानाने तरी सांगितलेलं आहे ज्ञानात की हे सगळं घडतं, तर हे मानायचं असलं तर एवढे सगळे पुरावे मी देतोय तुम्हाला. झोप किती पाहिजे, किती झोपेची गरज आहे लोकांना? काही लोक 4 तास पुरतात, काही लोक 8 तास, पण जनरली 6 ते 8 तास असं म्हटलं जातं. काही लोक, मुलं वगैरे 9-10 तास पण झोपतात. पण हे का 4 तासावर भागू शकतं? जर का त्यांची झोप गाढ झोप असली आणि क्वालिटी ऑफ स्लीप चांगली असल्यामुळे रिचार्जिंग कॅपॅसिटी चांगली झाली तर मग ते त्याचा फायदा घेऊ शकतात. कमी तासात झोप होऊ शकते. झोपेचे प्रॉब्लेम्स काय? झोपेचे प्रॉब्लेम आहे स्वप्न पडणं, भीतीदायक स्वप्न किंवा चांगली स्वप्न पडणं, म्हणजे तुमची स्लीप डिस्टर्ब होते. डिस्टर्ब स्लीप कारण तुम्हाला अंथरुणात काहीतरी टोचताय किंवा कम्फर्टेबल नाही आहात किंवा तुम्हाला त्रास होतोय, सारखी जाग येणं,
ज्याला झोपेचा प्रॉब्लेम आहे की झोपायला जाताच येत नाही, 12-12, 2-2 वाजेपर्यंत झोप लागत नाही, किंवा कितीही झोपले ते 2-3 वाजता जाग येते आणि मग परत पुढे झोप लागत नाही, अशा गोष्टी. मग तुम्ही जर का लेट नाईट केलं की रात्री 12-1 वाजेपर्यंत जागे राहिलात, मग ते टीव्ही बघा, गप्पा मारा, काही करा, किंवा दारूचा इफेक्ट किंवा हे सिगरेट स्मोकिंगचा इफेक्ट, तंबाखूचा इफेक्ट असला, जे स्टिम्युलंट म्हणून ऍक्ट करतात आणि त्याच्यामुळे मग झोप ठीकशी येत नाही. आजकालच्या जगात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हा फार मोठा संबंध आहे. आपली वायफाय, रेडिओ, टीव्ही, 4G मोबाईल, 4G हे कनेक्शन, 5G आता येतोय, लॅपटॉप, टॅबलेट, डिजिटल LED क्लॉक, आणि आता ते डिजिटल वॉच निघाले, ते डिजिटल वॉच सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन देत असतात. तर ह्याचा इफेक्ट आपल्याला झोपेकरता नेगेटिव्ह आहे असं रिसर्च सांगतो. तर तुम्हाला चांगली झोप पाहिजे असेल तर तुमचे सगळे गॅजेट्स दूर ठेवा, प्रिफरेबली दुसऱ्या खोलीत ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम आहे. फोन उशागाती घेऊन झोपणं इज व्हेरी डेंजरस लॉंग टर्म, कारण तिकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन येत राहतात, झोपेचे हाल होतात आणि त्याचे दुसरे इफेक्ट पण आहेत, ते मी इकडे बोलणार नाहीये. ज्यांना उत्साह आहे त्याच्याबद्दल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बद्दल EMR ऑस्ट्रेलिया तिकडे जाऊन बघावं, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि तिकडे माहिती जास्त घ्यावी. झोपेची वेळ 9:30 ते 10 वाजेपर्यंत अंथरुणात पडून झोपावं. डिस्ट्रॅक्शन, आपण कुठल्याही प्रकारचं आपल्याला डिस्टर्बन्स करून घेऊ नये. डिस्टर्बन्स म्हणजे काय? मी आता टीव्ही बघायला बसलोय, जेवण खाण झालं, 8 वाजता टीव्ही प्रोग्राम फर्स्ट क्लास सुरू झाला, मला ती मालिका आवडते, ती 3 तासाचं प्रोग्राम आहे किंवा मॅच आहे आणि मला आवडतं. 9-9:30 मला झोप येते, पेंग येते, जांभया येतात. नाही, ही मॅच बघितलीच पाहिजे, अरे हा प्रोग्राम बघायलाच पाहिजे, सोडता येत नाही, असं करून आपण ती झोप घालवतो. आणि मग तो प्रोग्राम पुढचा भाग बघायला लागला की मधला जो एक 15-20 मिनिटं, अर्धा तास असतो, तो झोपेचा त्रास असतो. ती झोप एकदा गेली, टळली की मग तुमची झोप उडून जाते आणि मग मॅच झाल्यावर 11-12 वाजता झोपच येत नाही. मग जाऊन लोळत पडायचं, झोपेची वाट बघायची. तसंच तुम्ही पुस्तक वाचन किंवा कुठलीही गोष्ट, काम सुद्धा असेल, तुम्ही एक हातात काम घेतलं, तुम्हाला वाटलं 8-8:30 पर्यंत संपेल, ते 8:30, 9-9:30 झाले, झोपेची वेळ आली, पेंग येते, जांभई येते, थकवा आलेला आहे, नाही, हे काम संपवूनच झोपू, असं करून तुम्ही झोप घालवता, काम करता. काम करून झाल्यावर 11-12 वाजले की आता झोप येत नाही म्हणून दुसरा प्रॉब्लेम. तर हे आपणच करतो बऱ्याच वेळा. 50च्या वरच्या लोकांना रात्री बाथरूमला जेव्हा उठतात त्याच्यामुळे तो मोठा त्रास आहे. त्याला काय करायचं ते आपण नंतर बघू, आता तरी तुमची माहिती म्हणून देतो. जर करता तुम्ही जिथे झोपता तिथे कुठल्याही प्रकारचं स्टिम्युलेशन वाढलेलं असलं, मग ते लाईटचा असू दे, आवाजाचा असू दे, ये जा असू दे, तुम्ही झोपलायत आणि कोणतरी सारखं खोलीत नाही येऊन जाऊन करताय 12 पर्यंत तरी सुद्धा, किंवा आपल्याकडे इकडे माझ्या लक्षात आलेलं वॉचमन, तो वॉचमन का दांडू जमिनीला आपटून मारतो आपल्याला दाखवायला की आम्ही जागे राहावे का त्यांनी जागे राहावं, हा मोठा प्रश्न पडतो कधी कधी मला. पण त्याच्यामुळेही डिस्टर्ब होऊ शकतो. स्वप्नांमुळे सुद्धा झोपेचे त्रास होऊ शकतात. बरेच लोक म्हणतात, अहो आमच्या ती स्वप्न मस्त असतात, हो ती स्वप्न कशाला जावी, काय सुंदर सुंदर आम्ही मूवी बघितल्यासारखं बघतो, मस्त 2-3 तास आम्हाला एंटरटेनमेंट असते. अहो पण स्वप्नात आहात म्हणजे गाढ झोप लागत नाहीये हे समजून घ्या, आणि मग सकाळी उठून तुम्ही स्वप्नात अजून चालत असता, पण तुमची झोप गाढ न झाल्यामुळे तुम्हाला थकलेलं वाटतं. आणि महत्वाची गोष्ट जी शेवटी मी ठेवलेली आहे, मुद्दामून सांगणार आहे, ज्याला आम्ही ओव्हर एक्झॉशन म्हणतो, की अति थकान, की माणूस किंवा व्यक्ती कोणी असेल, अति कुठलंही काम केलं, शारीरिक, मानसिक, भावनिक जे काय असेल ते सगळं करून येऊन पडला की गाढ असा एका सेकंदात झोपतो. जनरली ती झोप आपण अति थकल्यामुळे असते. कधीतरी वर्षातनं एकदा ती गोष्ट वेगळी, काय सर्कमस्टन्सेसमुळे तसं झालं तर. पण रोजचं जसं तसंच व्हायला लागलं
की मर 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 काम करायचं, अति थकायचं आणि मग येऊन गाडकन झोपून जायचं. त्याच्यामुळे बॅटरीचं रिचार्जिंग चांगलं होत नाही. त्याच्याबद्दल आपण बोललोय ह्याच ह्याच्यात. तसंच जर का तुम्ही काहीच व्यायाम केला नाही तर बऱ्याच लोकांना मग झोप लागत नाही, कारण तुम्ही शरीराला व्यायामच दिला नाहीये. तर काही व्यायामाची पण गरज आहे. चांगल्या पद्धती झोपेकरता काय पाळाव्यात? आपण वेळेवर अंथरुणात जाऊन झोपावं 9:30 वाजता. आपलं जेवण कमीत कमी 2 तास आधी झालेलं बरं असेल. जर करता तुम्हाला सूर्यास्ताच्या आधी जेवता आलं तर उत्कृष्ट. झोपायच्या आधी तुम्ही अंथरुणावर जर करता शांतपणे एक 10 मिनिटं रिलॅक्स बसलात किंवा ध्यान केलं एक 10 मिनिटं तर अति उत्कृष्ट. तुमचा अंथरूण तुम्हाला पाहिजे तसं कम्फर्टेबल आहे ना ह्याच्याकडे लक्ष देणे. तिकडे लाईट कमी येतो, अंधार आहे ह्याची सोय झाली पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला कुठलेही स्टिम्युलंट्स घेऊ नका. सिगरेट, अल्कोहोल, चहा, कॉफी हे पिण्याने ते स्टिम्युलेटरी इफेक्ट टॅनिन कॅफीनचा राहतो. बिलकुल आवाज डिस्टर्ब करण्यासारखा बेडरूम मध्ये नसावा. तसाच ब्राईट लाईट काहीही येऊ नये. जर का बाहेरनं उजेड येणार असला तर तुमचे कर्टन तसे जाड पाहिजेत, म्हणजे बाहेरचा लाईट आतमध्ये तुम्हाला डिस्टर्ब करू नये. जर करता जमू शकलं तर खेळती हवा पाहिजे, ती जास्त उत्कृष्ट आहे. रोज सवय करा की वेळेवर झोपायला जायचं आणि वेळेवर उठायचं. ती सवय लागली की फार चांगली. काही ऑथर्स म्हणतात की तुम्ही कॅफीन कुठल्याही प्रकारात, मग कॉफी, चॉकलेट, सॉफ्ट ड्रिंक्स हे दुपारपासूनच घेऊ नका. त्याच्यातनं मला अंदाज येतो की दुपारपासून घेऊ नका, कारण त्याच्यात कॅफीन एवढी असेल की दुपारी जरी ते खाल्लं प्यायलं तरी रात्रीपर्यंत तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो. तुम्ही जेव्हा झोपायला जाता तेव्हा खपाळी पोटी बिलकुल जायचं नाही आणि अति जेवण पण करायचं नाही. प्रॉपर जेवण करायचं 2 तास आधी. झोपायला जायच्या आधी एक अर्धा पाऊण तास एक रिलॅक्सिंग रुटीन करा. तुम्ही इकडे ढण एक मूवी बघताय, काहीतरी एकदम फार स्टिम्युलेटेड काम करताय आणि लगेच जाऊन झोपताय, हे कठीण होतं. देह तेवढा फटकन बदलत नाही. तुमची जी झोपायची खोली आहे ती नुसती झोपण्याकरताच ठेवा. जर करता तुम्ही छोट्या संसारात तीच खोली राबायला, जगायला वापरता आणि झोपायच्या वेळेला ती बेडरूम होत असेल तर अंथरुण एक अर्धा पाऊण तास आधी घाला आणि ते तसं क्रिएट करा एन्व्हायरमेंट की आता हे इकडे माझी बेडरूम झाली. आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी, फोन वगैरे सगळं दूर ठेवा. बेडरूम मध्ये कधीही पाळीव प्राणी नसावेत. रोज नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुमचं गादी, उशी एकदम तुम्हाला पाहिजे तशी कम्फर्टेबल पाहिजे. आणि बेडरूमची हवा खेळणं, अंधार असणं, आवाज कमी असणं, तुम्हाला कम्फर्टेबल असणं, कूल असणं, हवामान पाहिजे तसं असणं, फार गरम फार गार असं नाही, म्हणजे चांगली झोप लागू शकते. आणि सकाळी उठल्या क्षणी उन्हाला प्रदर्शन करा. चांगला सूर्याचा प्रकाश पडला तर तुमचं बॉडी क्लॉक जे आहे ते रिसेट होतं सकाळी आणि त्याचा तो फायदा आहे. जर आपण पुरेशी झोप झाली नाही तर त्याचा काय त्रास होऊ शकतो, इफेक्ट काय आहे? तर काही लोकांनी अभ्यास केलेला आहे आणि खूप लोकांनी त्याच्यावर टीका केलेली आहे. त्यांचं जे काय म्हणणं आहे ते मी तुम्हाला सांगतो. तुमचं वजन वाढू शकतं. तुमचं कॉन्सन्ट्रेशन, अटेन्शनचा स्पॅन जो आहे, किती वेळ तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता, तो कमी 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 होऊ शकतो. आणि तुमचं अभ्यासाची कौशल्य, अकॅडमिक रेकॉर्ड जो आहे तो घसरू शकतो. ह्या तिन्ही गोष्टी
कॅनेडियन सर्वे त्यांनी मुलांच्या शाळेतला सर्वे केलेला आहे 2016 साली, आणि हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त बाकी मोठे मोठे ऑथर्स आणि तज्ञ लोकांनी सांगितलेलं आहे की झोप पुरेशी झाली नाही तर तुम्हाला थकवा येऊ शकेल, लिथार्जी येऊ शकेल, आळशीपणा येऊ शकेल, सेक्शुअल ड्राईव्ह कमी होऊ शकेल, पोटाचे आजार विकार होऊ शकतील, दृष्टी एखाद वेळ कमी होईल किंवा दृष्टीचे काही त्रास होतील, डोकं दुखणं, मायग्रेन्स वगैरे होऊ शकतं, चिडचिड होऊ शकते, मूड चेंजेस होऊ शकतात वगैरे वगैरे. हे थोडीशीच लिस्ट मी ठेवली आहे इकडे. तुम्ही जर का चांगले झोपलात तर त्याचे फायदे काय होऊ शकतात त्याच्याकडे बघू. तुम्ही सकाळी उठल्या क्षणी ताजे तवाने असणार आहात. नुसते ताजे तवाने नाही, तुम्ही टणटण उड्या मारत एकदम ह्या दिवशी काय काय करायचं आहे असं ऊर्जा घेऊन उठा. त्या ऊर्जेमुळे तुम्ही तुमच्या दिवसाचे जे काय रुटीन आहे त्याला एकदम अटॅकिंग मोड मध्ये जा, म्हणजे हौशेने जा. तुमची ऊर्जेची बॅटरी फुल्ली रिचार्ज असणार आहे. तुमचे डोळे, डोळ्यांची दृष्टी, विचार क्लॅरिटी आणि मन मोकळं आणि शांत हे जाणून घ्या. तुमची वृत्ती पॉझिटिव्ह दिवसाकडे होईल. तुमचं लक्ष दिवसाकडे किती पॉझिटिव्ह आहे जीवन या दृष्टिकोनातून. तुमच्या ऊर्जामुळे तुम्हाला तंदुरुस्त वाटेल, आरोग्य बळकट वाटेल आणि एकदम पॅशनेटली तुम्ही जे काय काम करताय ते करा. आणि तुम्हाला ती एनर्जी असल्यामुळे कुठलंही काम करताना एकदम हौशेने करा. चायनीज थिअरीमध्ये ज्याच्यात मी अभ्यास केलेला आहे म्हणून मी सांगू शकतो, तुम्ही जर का 9:30-10 झोपायला गेलात तर तिकडे तुमचं रक्त प्युरिफिकेशन जे आमच्या पद्धतीने विचार केला तर लिव्हर मध्ये जे होतं ते रात्री ती लिव्हर टाइम असते, तर त्यावेळेला तुम्ही झोपायला गेलात तर लिव्हरचं ऑपरेशन जास्त उत्कृष्ट होतात आणि ते उत्कृष्ट झाल्यामुळे तुमचं प्युरिफिकेशन ऑफ ब्लड एकदम चांगल्या क्वालिटीचं होऊ शकतं. तर आता झोपेचे फायदे काय आखरी तिकडे बघू आपण. तर सकाळी उठल्यावर तुमची प्रतिकार शक्ती वाढलेली असू शकेल. तुम्ही ऊर्जा जास्त घेऊन नवीन व्यक्ती वाटाल. तुमच्या अंगावर, स्किनवर एक चमक येईल. तुमच्या डोळ्यामध्ये चमक येऊ शकेल. ज्यांना कुणाला डोळ्याखाली काळोखी येते, झोप बरोबर नाही झाली, तर ती चांगली झोप झाल्यामुळे ते कमी कमी व्हायला लागेल. तुमचा थकवा आणि आळशीपणा निघून जाईल. चांगल्या झोपेने तुमचे ब्लड पॅरामीटर्स म्हणजे फिजिओलॉजिकल टेस्टिंग जे करतो आपण ब्लडचं इन्व्हेस्टिगेशन, त्याच्यातही फरक पडू शकेल. तुम्ही खुश राहाल. मुलं किंवा जे कोण व्यक्ती शिकतायत त्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीचं होऊ शकेल. नजर सुधारेल. तुम्ही जर का वर्कआउट करत असाल तर तुमचे मसल बिल्डिंगला फायदा होईल. तुमचं आतडं एकदम खुशखुशीत आणि टणटणीत राहील. तुमच्या बोलण्यात ऊर्जा राहील आणि एनर्जी येईल. कमी हार्ट प्रॉब्लेम्स होतील. अल्कोहोलचा वापर करण्याचा विचार कमी होईल. कॅन्सरची रिस्क कमी होईल. आणि शेवटी सेक्शुअल लाईफ मध्ये सुधारणा होऊ शकते. आता आखरीमध्ये शेवटी सांगायचं म्हणजे काय, तर एक लक्षात घ्या, आपण काय काय बोललो त्याच्यातला सारांश करतोय आता मी. झोप आपल्याला आरोग्याकरता महत्वाची आहे, एसेन्शियल आहे. झोप ही गरज आहे, लक्झरी नाहीये, हे समजून घ्या. परत एकदा म्हणतो, झोप ही आपली गरज आहे, लक्झरी नाहीये. आपण त्याला लक्झरी म्हणून ट्रीट केल्यामुळे आपले आजार होऊ शकतात. गरज आहे म्हणून वेळेवर झोपलं तर खूप बदल होतो. चांगल्या झोपेच्या सवयी सोप्या आहेत प्रॅक्टिस करायला लागल्यावर. हे सगळं आपल्या हातात आहे, आपण बदलू शकतो.
जेव्हा आपण शिस्तबद्ध होतो, डिसिप्लिन होतो, रोज शिस्तशीर करायला लागतो, तर आपल्या देहाला एक वळण लागतं आणि ते फार फायदेशीर आहे. आपली एनर्जी सुधारते चांगल्या झोपेने, रिज्युविनेशन होतं, म्हणजे परत तारुण्यपणा जास्त येऊ शकतो आणि बॅटरी फुली चार्ज होऊ शकते. जर करता आपली झोप चांगली झाली नाही आणि हे दैनंदिन असंच चालत राहिलं, तर लॉंग टर्म इफेक्ट, ज्याला आम्ही क्युम्युलेटिव्ह इफेक्ट्स म्हणतो, ते साईड इफेक्ट्स जे होतात ते तब्येतीवर, आरोग्यावर इफेक्ट होऊ शकतात आणि तब्येत बिघडू शकते. तुमची वृत्ती शांत राहण्याची, काम राहण्याची, चांगल्या झोपेमुळे हे होऊ शकतं. एक लक्षात घ्या, तुमचं जेवण खाण, लाईफस्टाईल, त्याच्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम पडू शकतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तुम्ही लवकर जेवलात, 2-3 तास आधी झोपायच्या आधी रिलॅक्स वृत्ती ठेवलीत, फार स्टिम्युलेटिंग चहा, कॉफी, सिगरेट, अल्कोहोल घेतलं नाहीत, तर तुम्हाला झोप चांगली लागेल आणि त्याचे फायदे तसे होतील. पण जर का तुम्ही उशिरा जेवलात, 10 वाजता जेवलात आणि लगेच झोपायला गेलात, तुम्ही अति जेवलात, तुमच्या लाईफस्टाईल मध्ये तुम्ही फार हेक्टिक लाईफस्टाईल आहे आणि मग हेक्टिक लाईफस्टाईल मधनं एकदम झोपायला गेलात, तर मग झोप बरोबर होणार नाही. स्वप्न पडत असली तर झोप बरोबर होणार नाही आणि मग झोप बरोबर न झाल्यामुळे त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स हेल्थवर होऊ शकतात. चांगली मस्तपैकी झोप व्हायला लागली तर तुमचं आरोग्य सुधारतं आणि लोक म्हणतात की आरोग्य सुधारलं की सेक्शुअल लाईफ पण सुधारू शकतं. तर आता आपण आखरीच्या स्लाइडवर आलो. आपण तुम्हाला सगळ्यांना भरपूर झोपेबद्दल माहिती दिलेली आहे, त्याचे फायदे, त्याचे तोटे, ती झोप कशी चांगली घडवावी आणि त्याचा तुमच्या आरोग्याशी संबंध काय आहे हे समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमच्याकडे डाव वळतो आणि तुम्ही ह्याच्यातल्या जे काय गोष्टी तुम्ही करत नाही आहात आणि करू इच्छितात, हे घेऊन पुढचे 3 महिने तुम्ही शिस्तशीर हे करून टाका. रोज करायला लागल्यामुळे 3 महिन्यात तुम्हाला गुण दिसेल, फरक दिसायला लागेल. जसा फरक दिसायला लागेल आणि जसं रोज करायची सवय झाली, ती अंगवळणी पडली की त्याच्या पुढे तुम्ही बिईंग मध्ये जाल किंवा विचार न करता आपण त्याच पद्धतीने वागायला लागतो. आणि मग जेव्हा तुम्ही बिईंग मध्ये जाल 3 महिन्याच्या पुढे आणि ती सवय होऊन ते करायला लागाल, तेव्हा लक्षात येईल की आपली तब्येत सुधारतीये आणि जशी तब्येत सुधारते हळूहळू तुम्ही आरोग्याकडे जाताय आणि निरोगी व्हायला सुरुवात होती आहे. आता थोडीशी माझ्याबद्दल माहिती. मी ॲक्युपंक्चरिस्ट, नॅचरोपॅथ आहे, पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. आम्ही सूर्यनमस्कार शिकवतो. आम्हाला सूर्यनमस्कार शिकवायला 8 आठवडे लागतात. दर आठवड्याला 1-1 तासचा क्लास असतो. आमच्याकडे सूर्यनमस्कारात 70 प्रकारचे लेवल्स ऑफ डिफिकल्टी आहेत. तर ते आम्ही जेवढं लोकांना पोहोचवता येईल 8 आठवड्यात त्या लेवल पर्यंत त्यांना इंडिव्हिज्युअली घेऊन जातो. मी शिवांबूचा प्रचार करतो. शिवांबूचा तज्ञ असल्यामुळे आम्ही निसर्गोपचाराला सायंटिफिक बेसिसवर आणायचा प्रयत्न चालू आहे. मी गेले 5 वर्ष ऑनलाईन क्लिनिक चालू आहे माझं. लोकांनी मला ईमेलवर कॉन्टॅक्ट करावं आणि कॉन्टॅक्ट केल्यावर मी त्यांची सेवा करायचा प्रयत्न करतो. असं जगभरचे पेशंट्स कॉन्टॅक्ट करतायत मला आणि ज्यांचे बऱ्याच लोकांना फायदे होत आहेत असं ते सांगतायत. आणि शेवटी आता ही मालिका 2 महिने होऊन गेले. दर आठवड्याला 1-1 व्हिडिओ तुम्हाला रिलीज करून आम्ही पाठवतोय, माहिती देतोय. प्रतिसाद पण चांगला मिळालेला आहे. बरीच लोक सांगतायत की माहिती चांगली आहे आणि फायदेशीर आहे. तर असे विविध टॉपिक घेऊन आम्ही तुमचा फायदा करण्याच्या दृष्टीने माहिती देतोय. अजून पुढचे 1-1.5-2 महिने ही मालिका चालू राहील. या मालिकेचं बघून त्याच्यातलं ज्ञान घेऊन तुमच्या जीवनात जे काय उतरवता येईल ते उतरवा आणि त्याचे फायदे घेऊन निरोगी राहायचा प्रयत्न करा. आमची इच्छा आहे की आपण सगळे आरोग्य चांगला घडवावा आणि रोगाकडनं मुक्त व्हायचं हा एक मार्ग आम्ही दर्शवून देतो. आता मी तुमची आज्ञा घेतो आणि पुढच्या आठवड्यात परत याच वेळेला इकडे भेटू. नमस्कार.
स्वतःला निरोगी व्यक्ती म्हणून विकसित करण्याची ही मालिका 12 ते 15 भागांची आहे. ही मालिका आपले आरोग्य वर्धित करण्यासाठी आमच्या ऑनलाईन शिक्षण आणि सहाय्य सेवांच्या माध्यमातून शिक्षण, मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान करेल. आम्ही ईमेलवरील सर्व प्रश्नांचे स्वागत करतो. हेल्थ सायरन सेवा ऑफर आणि आमच्याशी कसे कनेक्ट करावे याबद्दल संक्षिप्त माहिती. Download app Health Siren for all health solutions at your doorstep.